नमस्कार, मी अनिल शंकर करंजवकर. अडाणी नोटेशन या सिरीजमध्ये 6व्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण 2/4 छक्की या ठेक्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत आणि वाजवणारही आहोत. कोणत्याही वाद्यावर असा हात ठेवला आणि ह्याला एक छपछप आवाज येतो, त्यामुळे याचं नाव छक्की असं पडलं असावं. छक्की बरोबर दिमडी, मटका, डब अशी वाद्य वाजवली तर त्या गाण्यात गोडवा निर्माण होतो. आता आपण छक्कीचे प्रकार बघूया. पण आता ढोलकवर किंवा कोणत्याही वाद्यावर आता पूर्ण पंजा ठेवून ते वाजवतो. आणि नंतर बायाचे प्रकार आपण त्याच्यामध्ये ॲड करत जाऊया, म्हणजे तुम्हाला कळेल. पण पहिला वाजूया. आता दुसरा वाजूया. आता तिसरा वाजूया. आता चौथा प्रकार वाजूया. नोटेशन कसं लिहायचं ते आता आपण बघूया. पार्ट 1. 1 2 3 4. झिंग कचक दिन झिंग कचक दिन झिंग कचक दिन झिंग कचक दिन 5 6 7 चा घे घेनाक दिन ब्रेक. आता पार्ट दुसरा बघूया आपण. 1 2 3 4. झंग कचक 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 दिन झंग कचक 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 जिन्न झंग कचक 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 जिन्न ब्रेक. आता तिसरा पार्ट बघूया. चा घे घे कचक कचक दिन चा घे घे कचक कचक चा घे घे कचक कचक चा घे घे कचक कचक दिन ब्रेक. आपण आता नोटेशन कसं लिहावं ह्याच्याकडे वळूया. पहिला वाजवतो मी. 1 2 3 4. आता दुसरा नंबर वाजवतो. 1 2 3 4. आता तिसरा वाजवतो. 1 2 3 4. आता कोणत्या कोणत्या गाण्यामध्ये वाजला आहे ते आपण बघूया. आता मी वाजवतो पहिल्या ह्याच्यामध्ये. पहिल्या वाजले की 12 मध्ये हमिंग बरोबर वाजवलेलं आहे. 1 2 3 4. आता दुसऱ्या गाण्यामध्ये वाजवलंय ते आपण बघूया. मी सोडून सारी रात मी आता तिसऱ्या गाण्यामध्ये पेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. खोप्यामध्ये खोपा ह्या गाण्याचे नोटेशन मी लिहिले आहे.
ते तुम्ही वाजवण्याचा प्रयत्न करा आणि मला टॅग करा. हा भाग तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.